सगळ्यांच्या चाव्या टाईट केल्या होत्या, तर त्या कुमावंत आणण्यासाठी गेले 1.5 महिना मागणी होते. आले होते ते 1.5 वर्षापूर्वी. तुमची बदली झाली एका दिवसात बदली माहिती पोलीस पण परत एकदा त्यांना आणलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट, एक चौकशी झाली पाहिजे की कदाचित कोणाच्या लक्षात येणार नाही. हिने व्हिडिओ काढला की मी पोलीस स्टेशनला जातोय. खरं तर पोलिसांचं काम होतं नाकेबंदी करायची आणि त्याला त्या गाडीत पकडायचा, गाडीत पकडून आपल्या गाडीत घ्यायचा आणि घेऊन यायचा. पोलिसांनी इतका त्याला वेळ दिला की त्याची डायरेक्ट गाडी आली सीआयडीच्या गेट समोर आणि गेट मधून तो असा चालत चालत उतरत तसं काय बाप आला पोलिसांचा असा गेला. त्यावेळी भाषणात सांगितलं होतं की मुंबई क्राईमचा कोण दाऊदला गेला ना तर दाऊदला थरथरथर व्हायचं, एवढी दहशत होती पोलिसांची. ह्या सरकारच्या वागण्यामुळे खरी लाच जर कोणाची गेली असेल तर पोलिसांची. सरकारचं काय नाही गेलं आणि त्याच्यामुळे त्या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे की त्याला हे असा मार्ग मोकळा कोणी करून दिला. त्याला जी गाडीतनं आणला त्या गाडीचा चालक कोण होता, त्या गाडीच्या चालकाची चौकशी झाली पाहिजे. तो आधी कोणाच्या यात्रेत कोणाबरोबर होता तुला त्या विषयी काढायला नको. पण एकंदरीतच टाईमला नाही आवडत. पण मी स्पष्ट सांगतो की राजकीय वरदहस्तामुळे इथल्या सगळ्या गुन्हेगारांना अभय मिळालं आणि आज ते जे माजले ते फक्त आणि फक्त राजकीय वरदहस्तामुळे. सरेंडर होण्याच्या आदल्या दिवशी मांजर सुंबेवर ही आरोपी व्हिडिओ काढायची हिंमत कशी होते? काय उपकार केला काय आपल्याला? सरेंडर केलं परळीतच होते ते. माझं म्हणणं आहे सरेंडर केलं काय, उपकार केले का आपल्यावर? त्यांनी त्याला पकडून हात फरफडत आणायला पाहिजे होतं. हे काय लावलंय आपल्यावर? उपकार केलं काय? काहीतरी सांगतात, व्हिडिओ करतात. हे सुस्त कसं आहे ना, दुर्दैवी आहे, खूप खूप दुर्दैवी आहे.